हाय एव्हरीवन, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आज आपण बनवणार आहोत पायनॅपल केक. त्यासाठी मी माझा स्पॉन्ज बेक करून घेतला. त्यानंतर मी त्या स्पॉन्जचे 3 लेयर्समध्ये कटिंग करून घेतले. त्यानंतर मी आता ही पहिला लेयर बोर्डवर क्रीमनी स्टिक करून घेतला आहे. आता मी ह्याला शुगर सिरपनी सोक करते आहे. ह्याच्या शुगर सिरपमध्ये फक्त पाणी आणि साखरेचं मिश्रण असं मी घेतलेलं आहे. त्यानंतर मी आता ह्याच्यावर व्हिप केलेली क्रीम लावत आहे. क्रीम लावल्यानंतर आता मी ह्याच्यावर पायनॅपलचा क्रश टाकते आहे. मला पायनॅपल फ्लेवर बनवायचा आहे म्हणून मी पायनॅपल क्रशचा यूज केला आहे. जर तुम्हाला कुठला दुसरा म्हणजे ब्लूबेरी केक बनवायचा आहे किंवा बटरस्कॉच केक बनवायचा आहे किंवा मँगो केक बनवायचा आहे तर त्या सगळ्यांचे क्रश मार्केटमध्ये मिळतात, ते तुम्ही वापरू शकता. आता तुम्ही इथे बघताय की मी क्रम कोट करून घेतलेला आहे आणि हा क्रम कोट मी साधारण एक 15 ते 20 मिनटं फ्रीजमध्ये ठेवला होता. त्यानंतर मी आता ह्याच्यावर व्हिप क्रीम लावून फायनल कोटिंग करते आहे. तर कोटिंग करताना मी आधी कुठलाही रंग यूज केला नव्हता क्रीममध्ये. त्यानंतर थोडासा जांभळा रंग आणि गुलाबी रंग असं मी डायरेक्ट आपल्या पॅलेट नाईफवर घेऊन ती पॅलेट नाईफ केकवर फिरवलेली आहे आणि त्यानंतर स्क्रॅपरनी ते सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे. मला जास्ती कलरचा यूज करायचा नव्हता त्यासाठी. त्यानंतर हे तुम्ही बघता इथे की आपले जे आर्टिफिशियल फ्लॉवर्स मिळतात ते मी लावलेत. हॅपी बर्थडेचा टॅग लावला आहे. थोडे 0 नंबरचे स्प्रिंकल्स टाकलेत आणि आपला सुंदर असा केक अगदी काहीच मिनटामध्ये तयार झालेला आहे. तर तुम्हाला हा केक कसा वाटला मला नक्की कळवा.